अनधिकृत बांधकाम हे खरं तर नागरी समस्यांचं मूळ. समस्या खरोखरच प्रामाणिकपणे सोडवायच्या असतील तर अनधिकृत बांधकामांना कठोरतेने पायबंद घालता आला पाहिजे. त्याऐवजी महाराष्ट्र सरकारने बांधकाम नियमितीकरणाचं धोरण अवलंबलं. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं आणि संबंधित तक्रारदारांचा मानसिक छळ करणं हेच जणू मनपा अधिकाऱ्यांचं कर्तव्य बनलं. त्याचा दाहक अनुभव उल्हासनगरात ॲडव्होकेट वनिता ओळेकर यांनी घेतला आहे. ॲडव्होकेट वनिता ओवळेकर यांचा आपल्या सासूरवाडीतला संघर्ष तसा जुनाच आहे. पण जेव्हा त्यांना आणि त्यांच्या पतीला कौटुंबिक हक्कांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं, तेव्हा त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला. हा संघर्ष पुढे सासरच्या मंडळींच्या अनधिकृत बांधकामांकडे गेला. सुरुवातीला काहीसा वैयक्तिक किंवा कौटुंबिक वाटणारा वाद उल्हासनगर महानगरपालिकेतील बेफिकीर प्रशासनाकडून आलेल्या अनुभवांमुळे एका भ्रष्ट व्यवस्थेविरोधातला लढा ठरला आणि तब्बल 4 वर्षानंतर तो यशस्वी टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सर, गेली 4 वर्षे मी एका अनधिकृत बांधकामाबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहे. अनुभव म्हणायचं म्हटलं तर सर, मी अनेक तक्रार अर्ज केले पालिकेला. त्या तक्रार अर्जाचे निकाली न काढल्यामुळे मी RTI केले, अपील केले, पण सर उत्तरं काही मिळत नाही. कारण जे अनधिकृत बांधकामधारक आहेत ते पॉलिटिकली स्ट्रॉंग आहेत आणि पालिकेत जे काही अधिकारी आहेत त्यांना सपोर्ट आहे. त्यामुळे मला माझ्या कामात भरपूर अडथळे आले. मला अनेकदा धमक्या देण्यात आल्या, अनेकदा माझ्यावर खोटे गुन्हे टाकण्याचा प्रयत्न झाला. 2दा माझ्यावर खंडणीचे गुन्हेसुद्धा अर्जाने टाकण्यात आले, अर्ज करून, पण त्याचं काही पुरावा नसल्यामुळे काही पुढे झालं नाही. आणि मला म्हणजे माझं मनोबल तोडण्याचा भरपूर प्रयत्न झाला. पण या सगळ्या गोष्टी झुगारून मी कंटिन्यू पाठपुरावा करत आहे. आणि आज सर 4 वर्षानंतर मी म्हणजे ह्या जे कारवाई आहे याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ॲडव्होकेट वनिता ओवळेकर यांच्या संघर्षाला कायद्याने वागा या संकल्पनेची जोड होती. त्यांनी आपल्या पत्रव्यवहारासोबत कायदेशीर तरतुदींचा, शासन निर्णयांचा, न्यायालयीन निर्देशांचा संदर्भ दिला. पण ओवळेकर यांना जाणवलं की उल्हासनगर महापालिका प्रशासनाला कायद्याचं कसलंही भय नाही. शासन निर्णय आणि कायद्याला इथे म्हणजे आपल्याला माहीतच असेल की सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी देखील ताशेरे ओढलेले आहेत की उल्हासनगरमध्ये कायद्याचं राज्य आहे का, आणि उल्हासनगर हे भारतात संविधान याच्यात येतं का, हे त्यांनीसुद्धा प्रश्न विचारले. तर आमच्यासारख्यांचं तर इथे सुनावणी होणं म्हणजे अशक्यच आहे. मी अनेकदा GR लावले. मी जे शासन निर्णय आहेत जे झालेले आहेत ऑलरेडी ते सुद्धा लावून मी माझ्या तक्रार अर्जांना जोडून त्याचा पाठपुरावा केला आहे. पण इथे सर कायद्याची भीतीच नाही आहे पालिकेत. पत्रव्यवहाराला प्रतिसाद मिळत नाही म्हणून ॲडव्होकेट ओवळेकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही त्यांना निराशा अनुभवायला मिळाली. माहिती नाकारणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना दंड करण्याबाबत माहिती आयोगातही उदासीनता असल्याचं ओवळेकर यांच्या निदर्शनास आलं. माहिती अधिकारावर सर उत्तर मिळत नाहीत. त्यावर आपल्याला अपील करावी लागते. प्रथम अपीलचं पण इथे काही व्हॅल्यू नाही आहे. आपल्याला द्वितीय अपील करावी लागते. वर्ष सर वाट बघावी लागते आपल्याला हिअरिंगची, सुनावणी होण्याची. आणि त्यानंतर मग त्यांना वेळ दिला जातो. ते माहिती पुरवतात आणि मग म्हणतात की तुम्हाला माहिती मिळाली. त्यांच्यावर दंड आकारले जात नाही. त्यांना कायद्याची कुठलीही भीती नाही आहे. माझं असं मत आहे की जे माहिती अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण द्यावं, त्यांना माहिती अधिकाराबद्दल नॉलेज देण्यात यावं. अथक प्रयत्नांनंतर ओवळेकर संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचं साबित करण्यात यशस्वी झाल्या. पण मनपा प्रशासनावर कारवाई न करण्याबाबत दबाव होता. त्यामुळे कायद्याच्या प्रक्रियेचा अधिकाधिक गैरवापर करण्याची धडपड ओवळेकर यांचे दीर केशव ओवळेकर यांनी केली. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी असल्याने प्रशासनाने त्यांना पुरेपूर पाठीशी घातल्याचं स्पष्ट दिसतं. उल्हासनगरात अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा कायदा आहे. त्यात केशव ओवळेकर यांचं बांधकाम बसत नव्हतं.
तरीही त्या कायद्याचा दुरुपयोग वेळ काढूपणासाठी करण्यात आला. इथून जेव्हा त्यांचं नियमितीकरण रद्द झालं तेव्हा त्यांनी मंत्रालयात अपील केली. ॲक्च्युली अपीलला जाण्यासाठी त्यांच्याकडे कागदपत्रंसुद्धा नव्हते. तरी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तिकडे अपीलला जा, म्हणजे तुमची कारवाई प्रलंबित आहे असं आम्ही सांगून जे निष्कर्षण कारवाई आहे ती थांबवू. नोटीस वगैरे निघाल्या होत्या डिमॉलिशनच्या, पण त्यांनी त्यावेळेस पॉलिटिकल प्रेशर वापरून आणि पालिकेने स्वतः काही अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली आणि नियमितीकरणाला जाण्यासाठी सांगितलं. मी तिथे देखील माझं दखल म्हणजे हे केलं, हरकत दाखवली आणि त्यामध्ये मला पक्षकार करून घेण्यास मी विनंती केली. मला पक्षकार म्हणजे माझा नवरा वारस आहे, त्यामुळे त्यांना पक्षकार करून घेण्यात आलं आणि मी माझं वकीलपत्र टाकलं. 1 वर्ष मी म्हणजे हिअरिंग अटेंड केल्या, माझी बाजू मांडली आणि त्यानंतर तिथून देखील मी त्यांचं नियमितीकरण रद्द करून त्याची ऑर्डर करून घेतली. खरं तर अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासनाची कारवाई करणं हे मनपा अधिकाऱ्यांचं पगारी कर्तव्य आहे. प्रशासनालाच बांधकाम हुडकून काढायची आहेत. बांधकाम धारकांना सुनावणी देऊन वैधता तपासायची आहे आणि बांधकाम अनधिकृत आढळून आल्यास त्यावर उत्स्फूर्तपणे निष्कासनाची कारवाई करायची आहे. त्यासाठी कोणाच्याही तक्रारींची अपेक्षा कायदा करत नाही. परंतु वनिता ओवळेकर यांच्या प्रकरणात मनपा प्रशासनाने त्यांच्या तक्रारींना वैयक्तिक वादातून केल्या गेलेल्या तक्रारी ठरवण्याचा अतार्किक प्रयत्न केला. तो ओवळेकर यांनी हाणून पाडलाय. माझं सर नेहमी हेच सांगणं होतं की माझं जर पर्सनल मॅटर असतं रिलेटेड टू प्रॉपर्टी तर मी ते सिव्हिल मॅटर माझा कोर्टात ऑलरेडी सुरू आहे. माझं इथे पालिकेत यायचा माझा जो उद्देश होता तो होता अनधिकृत बांधकाम, टॅक्स चोरी, वीज चोरी, पाणी चोरी याबद्दल होता. तर माझा जर मॅटर ह्यांच्या म्हणण्यानुसार जर इथे मॅरिटवर नाही आहे माझा मॅटर, तर त्यांनी मला माझा अर्ज सुरुवातीलाच रद्द करून मला सांगायला हवं होतं की तुमचं पर्सनल मॅटर आहे, तुम्ही इथे येऊ नका. म्हणजे हा प्लॅटफॉर्म नाही आहे पर्सनल मॅटर सॉल्व करायचं. हे मी वकील असल्यामुळे मलाही कळते. मी इथे अनधिकृत बांधकामाबद्दल आलेली आहे कारण हाच प्रॉपर चॅनल आहे हे मला माहीत आहे. सतत 4 वर्ष एखाद्या विषयाचा पिच्छा पुरवणं ही साधी गोष्ट नव्हती. प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या सर्वांचा असा अनुभव येतो की लढणारी व्यक्ती पार नैराश्यावस्थेत जाते. वनिता ओवळेकर यांनाही नैराश्याने ग्रासलं होतं. तब्येतीवर विपरीत परिणाम झाले होते, पण त्या डगमगल्या नाहीत. एक वकील असून, कायद्याचं नॉलेज असून मला जो त्रास सहन करावा लागला, मला म्हणजे जे धमक्या वगैरे म्हणजे जे देण्यात आल्या, मला आमिष दाखवण्यात आलं, भरपूर प्रकारे माझं मनोबल तोडण्याचा प्रयत्न झाला. पण कायद्याचं नॉलेज असून मी फक्त कायद्याच्या भरोश्यावरच ही लढाई लढलेली आहे. मी कुठेही कोणाशी भांडली नाही आहे किंवा कुठल्याही लोभाला बळी पडलेली नाही आहे, कुठल्या धमक्यांना बळी पडलेली नाही आहे. मी कायद्याचं नॉलेज असल्यामुळेच इथपर्यंत आले असं मला तरी वाटतं. सामान्य नागरिकांची भरपूर पिळवणूक होते. अनेकदा असे अनुभव आलेले आहेत मला. मी जेव्हा त्यांना इन्सिस्ट करायचे की मला तुम्ही जे सांगताय ते मला लेखी हवं आहे, कारण तोंडी आम्ही वकील आहोत, आम्ही कागदपत्रांवर विश्वास ठेवतो, आम्हाला एव्हिडन्स कोर्टात सादर करायचे असतात. त्यामुळे त्यांना मी नेहमी हे करायचे की मला लेखी द्या. तर एकदा जेव्हा मी अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात गेले होते आणि एका मॅटरबद्दल मी त्यांना म्हटलं की मला लेखी उत्तर द्या, तर ते म्हणाले मॅडम आम्ही देऊ शकत नाही आणि तुम्ही जास्त बोलणार तर तुम्ही बाहेर जाऊ शकता कॅबिनच्या. तेव्हा मी त्यांना बोलले की तुम्ही असं बोलू शकत नाही, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात ना, तर तुम्ही आन्सरेबल आहात आम्हाला. पण त्यांनी मला उत्तरं दिली नाही आणि मलाच कॅबिनमधून बाहेर जाण्यासाठी सांगितलं. हा पाठपुरावा करताना मला इतकं म्हणजे त्रास देण्यात आला अधिकाऱ्यांकडून की आज या, उद्या या, परवा या, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, म्हणजे कुठल्याही अर्ज निकाली काढत नाही, RTIचे उत्तरं देत नाही. प्रत्येक अर्जाला, प्रत्येक गोष्टीसाठी मला कंटिन्यू पाठपुरावा करत राहावा लागला. त्यामुळे माझ्या हेल्थवर परिणाम झाले. मी 3 महिने आजारी होते. अनेकदा डिप्रेशनमध्ये गेले. कित्येकदा असं वाटलं की सोडून देऊ, हे काम आपल्या ह्याचं नाही, आवाक्यातलं नाही आहे. पण नंतर परत स्वतःला समजावलं, उठले आणि परत कामाला लागले. ॲडव्होकेट वनिता ओवळेकर यांचा एकंदरीतच अनुभव त्यांना असं शिकवतो की सर्वसामान्य नागरिकाने जर एखाद्या बेकायदेशीर गोष्टीविरोधात आवाज उठवायचं ठरवलं तर वाट खडतर आहे. प्रशासन, राजकारण आणि बेकायदेशीरपणा हातात हात घालून असतात. ते मिळूनच संगनमताने आवाज उठवणाऱ्यांना नामोहरम करतात.
जेणेकरून इतर कोणीही विरोधात जाण्याची हिंमतच करू नये. पण नियम कायद्याचा आधार घेऊन चिवटपणे संघर्ष केला तर कोणीही सर्वसामान्य नागरिकही सफल होऊ शकतात, न्याय मिळवू शकतात. या निष्कर्षाला ॲडव्होकेट वनिता ओवळेकर येऊन पोहोचल्या आहेत. त्यांनी तक्रार केलेल्या बांधकामाविरोधात निष्कासनाची कारवाई आता अंतिम टप्प्यात आहे. यावेळी उल्हासनगर मनपा प्रशासन आपल्या कायदेशीर कर्तव्याशी इमान राखतं की बेईमान होतं की कोडगेपणाची परिसीमा गाठतं, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.